UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय नेते राज्यपालांच्या भेटीला। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना पत्र देणार। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे, पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर राजीनाम्याच्या मागणीवर ठाम। बीड हत्या प्रकरणामधील आरोपी विष्णू चाटेची पोलीस कोठडी आज संपणार। विष्णू चाटेला आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार। धाराशिवमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 जानेवारीला मोर्चा। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकणार। काल झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीमध्ये निर्णय। अंजली दमानी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे भेटीची वेळ मागितली। बीडमधून धमक्या येत असल्याचा दमानी यांचा आरोप। अंजली दमानिया उद्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांचीही भेट घेणार। खासदार संजय राऊतांकडून आमदार संजय गायकवाडांच्या राजीनाम्याची मागणी। मतदारांना वेश्या म्हणणाऱ्या आमदाराचा एकनाथ शिंदेंनी राजीनामा घ्यावा, राऊतांची मागणी। तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झालात, मला सालगडी केलंय का? अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांना कसलं फ्रस्ट्रेशन आलंय? खासदार संजय राऊतांचा सवाल। मार्च महिन्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर 2100 रुपये देणार। नेवासा इथल्या सत्कार समारंभामध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचं वक्तव्य। चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे पालकमंत्री होणार, हे जवळपास निश्चित। बावनकुळे यांच्या कार्यालयासाठी रवी भवन इथल्या 11 नंबरचा बंगला राखीव। नागपुरातील फडणवीसांच्या खासगी निवासस्थानाकडे जाणारा रस्ता बंद। नागपूरच्या धरमपेठ परिसरातील त्रिकोणी पार्क रस्त्यावर बॅरिकेडिंग। सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांकडून रस्त्यावर बॅरिकेडिंग। साई भक्तांना भिकारी म्हणणं हा उन्मत्तपणा बरा नव्हे। तुमच्या शिक्षण संस्थांमध्ये मुलांना मोफत शिकवता का? ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंचं सुजय विखे पाटलांना पत्र। भारत देश गरीब आहे, पण गरीब देशाचा राजा विलासी आहे। परदेशात प्रमुखांना महागड्या वस्तू भेट द्यायच्या हा मोदींना शौक आहे। सामनातून मोदींवर टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देताना तरुणाचा व्हिडिओ व्हायरल। ठाण्यामधल्या श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। तरुणाचा शोध सुरू। भारतात ह्युमन मेटान्युमोचा पहिला रुग्ण आढळला। बंगळुरूमधील 8 वर्षाच्या चिमुकलीला ह्युमन मेटान्युमो विषाणूची लागण। चिमुकलीची प्रकृती सध्या ठीक असल्याची माहिती। चीनमधील HMPV व्हायरसच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचा आरोग्य विभाग सतर्क। राज्यामधील सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना। तर राज्यामध्ये HMPVचा एकही रुग्ण नसल्याची माहिती। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।